अर्थव्यवस्थेच्या सगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या सुधारणा जागतिक स्तरावर भारताप्रती विश्वास वाढवत आहेत. ॲडव्हान्टेज आसाम परिषदेचं उद्घाटन करताना पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. बारामती आणि परळीत नव्या पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांनाही मंजुरी. सुमारे 1200 कोटी रुपयांचा निधीही मंजूर. उद्योगांनी सीएसआरचा निधी केवळ महानगरात खर्च न करता ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी क्षेत्रातही पोहोचवावा. मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आवाहन. राज्यात तूर खरेदीच्या नोंदणीसाठी 24 फेब्रुवारीपासून महिन्याभराची मुदतवाढ दिली असल्याची पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. राज्य सरकारचा पहिला महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी गीताला जाहीर. आशिष शेलार यांची मार्से इथं घोषणा. गेन बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे देशभरात एकाच वेळी 60 ठिकाणी छापे. राज्यातही पुण्यासह काही शहरांमध्ये तपास सुरू. निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी. बँकेच्या प्रशासक सल्लागार समितीचीही केली पुनर्रचना. आपच्या मध्य अबकारी धोरणामुळे सरकारी महसुलाचं 2,000 कोटी रुपयांचं नुकसान. सभागृहात सादर झालेल्या कॅग अहवालात ठपका. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विधानसभेत गदारोळ करणाऱ्या आपच्या 21 आमदारांचं 28 फेब्रुवारीपर्यंत निलंबन. प्रयागराज महाकुंभमेळ्याची उद्या महाशिवरात्रीला होणार सांगता. महाकुंभमेळ्यात 15,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 10 किलोमीटरपर्यंत स्वच्छता करून विश्वविक्रम. आणि राज्यात फेब्रुवारी महिन्यातच चढला पारा. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर.